अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता. हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यात खरातनं कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती. मोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करणार. आतापर्यंत अशोक खरातवर 10 गुन्हे दाखल. 10 पैकी 8 गुन्हे महिलांवर केलेल्या अत्याचारासंदर्भात तर 2 गुन्हे आर्थिक फसवणुकीसंदर्भात. मोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक. खरात माइंड रिडिंगमध्ये पटाईत असल्याचे चौकशीत उघड. महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीनं विश्वास संपादन करत होता. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर अभिमानाची बाब. तर अजून वेळ निघून गेलेली नाहीये, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचं वक्तव्य. सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल. भंडारा बाळविक्री प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा. मुख्य आरोपी डॉक्टर बाजपेयी यानं बनावट कागदपत्र तयार करून आणखी 2 बालकांना विकलं. भंडारा गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 4 बालकांची विक्री झाल्याचं उघड. हिंगोलीच्या कळमनुरीमधल्या पिंपरी बुद्रुक शिवारातील कयाधू नदीच्या पात्रातील वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई. 4 बोटी जाळून उद्ध्वस्त करत 11 हायवासह 4 जेसीबी केल्या जप्त. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील बिलोशीच्या काठोळे पाडा येथील सहारा फोम कंपनीला भीषण आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे काजू उत्पादक शेतकरी संकटात. शेकडो प्राणी हिरवी काजू बी खाऊन नुकसान करत असल्यानं शेतकरी त्रस्त. तर एकीकडे काजू उत्पादनात 60 ते 65% घट. शेकडोपासून जी नारळाची नुकसान होते आणि काजूची नुकसान होते, ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी लक्ष देऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावा ही आमची सर्व काजू बागायतदारांची शासनाकडे आणि पालकमंत्र्यांकडे कळकळीची विनंती आहे. हिंगोलीच्या मकोडी गावात भीषण पाणी टंचाई. जलजीवन मिशन ठरलं अपयशी. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा संघर्ष. निवासी आश्रमशाळांचा प्रश्न ऐरणीवर. 9 एप्रिलला वर्षा बंगल्यावर संस्थापकांसह शिक्षकांचा मोर्चा. संस्थापक शिक्षकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन. तत्काळ अनुदान वाटप करण्याची मागणी. 9 एप्रिलला महाराष्ट्रातले संस्थाचालक व कर्मचारी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. एकतर आम्हाला अनुदान वितरण करा, नाहीतर आम्हाला वर्षा बंगल्याच्या समोर गोळ्या घाला. जगण्यात काय अर्थच राहिला नाही फडणवीस साहेब. चैत्र पौर्णिमे यात्रेनिमित्त उद्यापासून तुळजाभवानी मंदिर 22 तास दर्शनासाठी खुलं राहणार. तर 500 रुपयांचे स्पेशल दर्शन पासही राहणार बंद. 31 मार्च ते 5 एप्रिल कालावधीत भाविकांना महाद्वारातून प्रवेश बंद. चैत्र एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पहाटे पार पडली विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा. तर युद्धजन्य परिस्थितीमुळे भाविकांची संख्या निम्म्यावर. चंद्रपूरमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा येथील परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा. गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी. अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करत होते मागणी. मुंबईतील 2 नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाला अखेर मुहूर्त. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 आणि मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होणार. 3 एप्रिलपासून दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो धावणार. थकीत कर भरण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस. सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू राहणार. मालमत्ता कर भरलेला नाही तर थकबाकीदारांवर कठोर कारवाई होणार. धाराशिवच्या परांड्यात लाल मातीतील कुस्तीचा थरार.
200हून अधिक कुस्त्या, डबल महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर कुस्तीच्या आखाड्यात, तर इराण येथील पैलवानाची कुस्ती चर्चेत. मुंबईतील शिवडी नावाशिवा अटल सेतूची जोडणी थेट अलिबागशी. उल्वे कोस्टल रोडचा विस्तार करून तो रेवस करंजा खाडीपुलाशी जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव. अटल सेतूपासून द्रोणागिरी मार्गे करंजा रेवस पुलापर्यंत अखंड कोस्टल कॉरिडॉरचं नियोजन. राष्ट्रीय महामार्गाचे 28,000 प्रलंबित दावे मार्गी लागणार. केंद्र सरकारकडून 57 लवादांची नियुक्ती. नव्यानं नियुक्त करण्यात आलेले 57 लवाद कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सर्व विभागातील जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहणार. मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयाचं विस्तारीकरण. नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार. सध्या असलेल्या 1,900 खाट संख्येवरून आता 3,286 खाटांची क्षमता रुग्णांसाठी उपलब्ध होणार, तर 2,500 कोटी रुपये खर्च होणार. वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ सदस्याकरिता आज मतदान. 10 उमेदवारांची बिनविरोध निवड, तर 5 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात. उद्या 30 मार्चला मतमोजणी होणार. राज्यातील ई गव्हर्नन्स उपक्रमात अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाचा 3रा क्रमांक. राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सन्मान. भंडाऱ्यात जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. जनसुविधा निधी डावलल्याचा आरोप. निधीचं वितरण जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेल्या ग्रामपंचायतींनाच. फेंडर यांच्यासह महायुतीतील 5 सदस्यांना 1 रुपयाचाही विकास निधी नाही. इटली येथे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन इन्व्हेस्टमेंट बँकेतर्फे पर्यावरण संरक्षण आणि उपाययोजनांवर परिषद होणार. त्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्ता विजयालक्ष्मी बिद्री यांची निवड. या जागतिक परिषदेत 111 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार. 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान भरणार जागतिक परिषद. आयपीएलमध्ये विराटच्या आरसीबीची विजयी सलामी. हैदराबादला 6 गडी आणि 26 चेंडू राखून हरवलं. आरसीबीनं 202 धावांचं आव्हान 15.4 षटकातच गाठलं. विराटच्या नाबाद 69 धावा. हैदराबादचा कर्णधार ईशान किशनच्या 80 धावा गेल्या वाया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.